गुड मॉर्निंग ट्रेडर्स. गुड मॉर्निंग. आपण जे काल व्हिडिओ केलेला त्याबद्दल मला खूप साऱ्या लोकांचे कमेंट्स आले. काही क्वेरीज पण आल्या ज्या मी पर्सनली व्हॉट्सअपच्या द्वारा माध्यमातून मी सॉल्व्ह केलेल्या आहेत. ओके. काल आपण असं बोलणं झालेलं की जर मार्केट उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये 320 ची लेवल जर तोडत असेल तर मी वरच्या साईडला केले. हे बघा, कालचे आपले मार्किंग्स आपण लावून ठेवतोय जेणेकरून आपल्याला उद्या येणाऱ्या मार्केटचं आणि आजच्या मार्केटचं कनेक्शन कळतं. मार्केटनी फ्लॅट खुलून मार्केट आपल्या खालच्या लेवलला रेस्पेक्ट केली, जी आपण टाकलेली 120 ची लेवल. ओके, 120 च्या लेवलच्या खाली आलं तर मी ह्या लेवलला खेळ असं करून बोललेलो. अदरवाईज मार्केट उद्या ह्याच लेवलमध्ये या ह्याच रेंजमध्ये बंद होणार आहे असं पण तुम्हाला सांगितलं आणि मार्केटने तसंच केलं. ठीक आहे. त्यामुळे ट्रेडिंग करताना सायकोलॉजिकल ट्रेड या टेक्निकल अनालिसिस ट्रेड्स या त्याचे चार्ट पॅटर्न्स काय सांगतायत हे खूप जरुरी आहे. हे समजणं खूप जरुरी आहे. ती गरज आहे. जर आपण त्या गोष्टी बारीक गोष्टी नाही समजलो तर आपण येणारा पुढचा प्रेडिक्शन ट्रेड घेऊ शकत नाही आणि आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतच नाही. ठीक आहे. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता मी सगळे मार्किंग्स काढतोय तुमच्या समोर जेणेकरून पुढच्या मार्किंग्सला आपल्याला मदत होईल. ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला मार्क्स पण दाखवीन मी सगळ्या गोष्टीचा कसं काय करायचंय उद्याची स्ट्रॅटेजी. बघा, मार्केट आता बघायला गेलं तर आपण डिस्कस केलं की एका रेंज मधून दुसऱ्या झोन मध्ये, दुसऱ्या रेंज तिसऱ्या झोन मध्ये. तसंच मार्केट आता ह्या झोन मध्ये ह्या झोन मध्ये आले आणि ह्या झोन मध्ये ते आता सस्टेन झाले. सस्टेन झालं ह्याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे की माझी ही जी लेवल आहे, ही लेवल जी आहे 130 ते 120 ची, ही स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे. जर मार्केट इकडनं खाली आलं तर डायरेक्टली आपल्याला ही लेवल मिळते. त्यासाठी त्याला सायकोलॉजिकल लेवल अजून तोडण्याची गरज जी आहे, जी 25,000ची आहे, ती लगभग ह्या लेवलला आहे. ठीक आहे. जर मार्केटला वरती जायचं असेल तर तो ही लेवल तोडणं अत्यावश्यक बनलेलं आहे. बघा, मी अजून जरा मार्केट एक्सटेंड करतो 18 17चं मार्केट 18 पर्यंत, म्हणजे आपल्या लेवल्स आणि आपला अभ्यास पुढे होत राहील. ठीक आहे. मार्केट जर उद्या ह्या लेवलला यायचं असेल तर मार्केटला गॅप अप ओपनिंग होऊन इकडनं ह्या लेवलला जावं लागणार. त्याला लगभग 480 ची लेवल आहे ही, जी उद्या दिसू शकते. उद्या का दिसू शकते? कारण का मार्केट असं बघायला गेलं तर 15 16 आणि 16, हे 16, आता उद्या 17 आहे. 2 दिवस मार्केटने असं काहीच केलं नाही ज्याला आपण मुवमेंट या वन साइड ट्रेड बोलतोय, म्हणजे मार्केट झोन मध्ये. माझं असं म्हणणं आहे आणि मी माझ्या मुलांना आणि सेशन्स मध्ये मी हर वेळा सांगतो शिकवताना की मार्केट एक लहान बाळासारखं आहे. जसं लहान बाळ एका जागेवरती कधी बसत नाही, ते कधी इकडे कधी तिकडे, कधी इथे कधी तिकडे, कधी वर कधी खाली करत असतं. तसं मार्केट पण आपल्या बाळासारखं आहे. ते एका जागेवरती बसू शकत नाही जास्त वेळ. ठीक आहे. त्याला मग एका दिशेने जावंच लागतं आणि ते जातच. तुम्ही जर प्रिव्हियसली हिस्ट्री बघत असाल तर प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला तसं दिसून येईल की मार्केट थोडे दिवस झोन मध्ये जातं आणि मग जेव्हा तोडतं तेव्हा मोठा मुवमेंट येतो. मोठा म्हणजे खूप मोठा मुवमेंट येतो, म्हणजे कमी 150-200 पॉईंटची रॅली तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे. तर उद्या आपली जी स्ट्रॅटेजी जी असेल ती तुम्ही नित्यनेमाने व्यवस्थित समजून करा, घाई करू नका. मेन स्ट्रॅटेजी आपली अशीच असते की आपण 10 सव्वा 10च्या नंतर ट्रेडिंग करायचा, हा एक तुमच्या डोक्यामध्ये आत्ताच विचार टाकून टाका. कारण तुम्हाला याच्यानंतर मार्केटची दिशा कळते. 9:15 ते 10:15 पर्यंत 1 तासाच्या नंतर तुम्हाला मार्केटची दिशा कळते एक्झॅक्टली की मार्केट काय करणार आहे, ट्रॅप करणार आहे की वन साइड ट्रेड देणार आहे. ठीक आहे. असं बघायला गेलं तर मी डेली 5 मिनिटाच्या चार्ट पेक्षा 15 मिनिटाचा चार्ट जर लावत असेल त्याच्यावरती पण जर मी अभ्यास करतोय तर मार्केटने डेफिनेटली एक रिजेक्शन घेतलेलं आहे. मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. इथे कोणाला आता डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. ठीक आहे. कोणाला इथे कप अँड हँडल दिसतंय. खूप काही गोष्टी लोकांना दिसतात. मी माझ्या सेशन मध्ये हर वेळेला सांगत असतो की जसं गावाला या आपला नेटिव्ह प्लेस आहे, व्हिलेज मध्ये जातो आणि आपण ओपन पेस मध्ये झोपतो. गावाला मोस्टली ओपन पेस मध्ये झोपतात, छतवरती या कुठल्या तरी मैदानामध्ये या कुठल्या तरी अंगणामध्ये. तर जेव्हा आपण झोपतो, खूप लोक झोपतात, तेव्हा आपण वरती आकाशाकडे बघतो. आकाश स्वच्छ असतं, तेव्हा खूप सारे तारे असतात, वेगवेगळे तारे असतात. तर पहिल्या व्यक्तीला ह्याच्यामध्ये नांगर दिसतो, दुसऱ्या व्यक्तीला ह्याच्यामध्ये बैल दिसतो, तिसऱ्यामध्ये हत्ती दिसतो, कोणाला वाघ दिसतो,
कोणाला मोर दिसतो. ते सगळ्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. कारण का काय होतं, आपण जेव्हा बघत असतो तेव्हा आपण काय ह्या ताऱ्यांना जोडून असं एक आकृती बनवतो, एक शेप बनवतो. ती सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं वेगळी दिसते. बघा, मार्केट पण तसंच आहे. सगळ्यांना वेगळं दिसतंय. कोणाला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, कोणाला कप अँड हँडल दिसतोय, ठीक आहे, कोणाला ट्रेंड लाईन क्रॉस करताना दिसतोय. सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होतील आणि सगळ्यांना मार्केट एक दिसायला लागेल, तोच खरा दिवस तुमचा ट्रेडिंगचा प्रॉफिटेबल होण्यासाठी आहे. तर आपण आस्ते आस्ते नजर कशी बनतात, या आपण नजर कशी बनवावी हे आपण आस्ते शिकू. कारण का आपले 2-4 सेशन्स आता झालेले आहेत, सॉरी युट्यूबचे व्हिडिओ झालेले आहेत. त्यामुळे ओके, वरनं एक ट्रेंड लाईन जी आता मी ड्रॉ केली ती मला दिसत आहे 15 मिनिटाच्या चार्ट वरती. क्लिअर ट्रेंड लाईन आहे. म्हणजे मार्केटने लगभग 380 ची लेवल तोडावी. ओके, 380 ची लेवल जर मी तोडत असेल तर लगभग बघा असा काहीतरी मॅच होतोय, लगभग ही लेवल. तर मार्केट ह्या लेवल पर्यंत येण्याची कोशिश करेल. ठीक आहे. जर मी डेलीवरती बघतोय तर मार्केटनी डेफिनेटली एक रिव्हर्सल पॅटर्न घेतलेला आहे. जो आपण बोललेलो की मार्केट एक ट्रेंड लाईन वरती, सपोर्टच्या ट्रेंड लाईन वरती चाललेली आहे आणि मार्केटनी बॉन्स नक्कीच घेतलेला आहे. इकडनं इथे, इकडनं इकडे, इकडनं इथे, आणि मार्केट बॉन्स घ्यायच्या तयारीमध्ये आहे. ठीक आहे. जर डेलीच्या कॅन्डल वरती आपण बघू तर डेलीची कॅन्डल जर आपण बघू तर लगभग कोणाला हॅमर दिसतोय, खूप लोकांना काय काय दिसतंय. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही इंडिव्हिज्युअल जर कॅन्डल बघाल, एक फक्त कॅन्डल बघाल, तर ही जी ग्रीन कॅन्डल आहे आणि त्याच्या बाजूला जी कॅन्डल उभी राहिली त्याला फॉलोअप कॅन्डल बोलतात. म्हणजे ती दोन्ही फॉलोअप कॅन्डल जी आज फॉर्म झाले ती एकाच दिशेमध्ये आहे, या फिर ग्रीन आहे मी असं बोलू शकतो. त्यामुळे एक उद्याला मुवमेंट लगभग येण्याची अपेक्षा जास्त आहे. जर हा मुवमेंट निघून गेला तर वरचा मुवमेंट अजून आपल्याला भेटू शकतो, जे म्हणजे 480 या 500 लेवल उद्याच्या उद्या मार्केट दाखवू शकतो. कारण का उद्या मार्केटची एक्सपायरी आहे. मार्केट 2-3 दिवसापासून असं काही सहज करत नाहीये. ठीक आहे, त्यामुळे एक्सपेक्टेशन आहे की मार्केट उद्या जाईल. ठीक आहे. जर मी डिटेलमध्ये बघितलं तर मार्केटची वीक खूप मोठी बनलेली, म्हणजे बायर्सनी प्रेशर तर नक्कीच लावलेलं आहे. बायर्सला प्रेशर लावलेलाच आहे. आता उद्या जर सेलर्स इथे प्रेशर देत नाहीयेत, या ते देता नाही आलं, या ते हारले, तेव्हा इथे एक मोठी ग्रीन कॅन्डल अपेक्षित आहे, जी ह्या दिशेने आहे आणि आपली दिशा ट्रेडिंग बरोबर चाललेली आहे. त्यामुळे उद्या जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल सायकोलॉजी टेक्निकल वरती, तर मी 5 मिनिटाच्या चार्ट मध्ये येतो. मी बुलिश असेल लगभग 280च्या वरती, म्हणजे 300च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर. ठीक आहे. आणि मी बेरिश असेल परत 30 लेवल 120च्या खाली, कारण का मार्केट रेंज मध्येच आहे. त्या माझ्या रेंज स्ट्रॉंग झाल्यात. म्हणजे मला जो विश्वास होता माझ्या रेंजवरती, मार्केटने त्या रेंजला रेस्पेक्ट करत चाललेला आहे. तर माझा अजून याच्यावरती आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. माझ्या लेवल स्ट्रॉंग होत आहेत. माझा अभ्यास अजून चांगला घड होत जात आहे. त्यामुळे मी आता माझ्या लेवलचा स्टिक राहणार आहे. मी ट्रेडिंग करणार नाहीये. नो मीन्स नो. उगाच ट्रेडिंग करून पैसा लॉस करण्यापेक्षा मी शांत बसलेला बरा. दुसरी गोष्ट, मार्केट जेव्हा झोन तोडतो ना तेव्हा मोठा मुवमेंट एक्सपेक्टेड असतो आणि इथेच खरा पैसा बनतो. हप्त्यातनं एकदा दोनदा असं होतं. ठीक आहे. तर मार्केट सोमवार, मंगळवार, बुधवार काही देत नसेल, ठीक आहे, तर गुरुवार उद्या 17 तारीख एक्सपायरीची आहे. बघा 17 तारीख उद्या एक्सपायरीची आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस झाले मार्केट काही देत नसेल तर उद्या एक्सपेक्टेड मुवमेंट आहे. ठीक आहे. मार्केटला जर मुवमेंट नीट आहे का, क्लिअरली आहे का, तर मार्केटला जर उद्या मुवमेंट द्यायची असेल तो लवकरच देईल. तो वाट नाही बघणार 10:30च्या नंतरची. तो लगभग 9:45, नीट लक्ष द्या, 9:45 नंतर एक तो ट्रेड तुम्हाला मोठा देईल, एका दिशेने देईल. एक तो वरचा असेल, एक तर खालचा असेल, पण तो लवकरच देईल. कारण का 10:30-11 पर्यंत लोक आपले पोझिशन बनवून ठेवतील या काढून टाकतील. कारण उद्या एक्सपायरी प्रीमियम डीकेचा विषय खूप मोठा असेल. त्यामुळे उद्या 9:45 या 9:45 नंतरचा ट्रेड तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. एक मुवमेंट भेटेल आणि जो भेटला बहुतेक तुम्ही होल्डिंग पण करू शकता. कारण का एक साईडचा मुवमेंट असेल, ठीक आहे, या खालचा असेल तर ह्या साईडचा मुवमेंट असेल. पण अगोदर स्टेट करू नका. ठीक आहे. काही चार्ट, काही पॅटर्न जे तुम्ही शिकलात त्याचा उपयोग करा. आपला नॉलेज वाढवा. नॉलेजनी तुम्हाला जे भेटेल
तेच करा. मेन गोष्ट टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. माझा हा विषय आहे. त्यामुळे कॅन्डलची संवाद करा, कॅन्डलच्या विक्स बघा, कॅन्डलची बॉडी बघा, कुठली रेड ग्रीन बनते ते बघा आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग करा. तर उद्याची स्ट्रॅटेजी आपली खूप खूप क्लिअर आहे. मी उद्या 280च्या वरती 400 चे ट्रेड, 480 पर्यंत ट्रेड घ्यायची प्रयत्न करेन. आणि जर मार्केट खाली आलं तर 120च्या खाली मी लगभग 960 या 980चा ट्रेड घ्यायला बघेन. आणि जर 980 ची लेवल तुटली तर मार्केट एकदम खाली येण्याच्या चान्सेस मध्ये जास्त आहेत. पण तसं काही दिसत नाहीये. त्यामुळे मी जास्त करून उद्या 70 to 80% बुलिश असणार आहे आणि बॅरिश 30 ते 20% आहे. त्यामुळे उद्याचा दिवस खूप मोठा आहे. एक्सपायरी आहे. एक्सपायरीला मोठे मोठे गेम होतात, ट्रॅपिंग होतात. त्यामुळे ट्रॅप नका होऊ. शांत राहा. शांत मनाने जे कराल, उघड्या डोळ्याने जे कराल तेच खरं असेल. कुठलाही ट्रॅपला तुम्ही जाऊ नका. डे हाय डे लो सगळ्या गोष्टी बघा, त्यानंतरच सेटिंग करा. ठीक आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. तुमचा उद्या दिवस चुकीचाच आणि चांगला जाओ, ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं हीच माझी अपेक्षा. तुम्हाला काय इन्क्वायरीज क्वेरीज असतील तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकता. त्या तुम्हाला मी इथे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. बाय. गुड नाईट. टेक केअर.